हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 45, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. भाई, कुठला तिसरा पर्याय? काय बोलतोयस तू? आणि मिस रचनाची स्टोरी ऐकता ऐकता तुला मध्येच तिसरा पर्याय कुठून सापडला? अर्णवने आश्चर्याने अर्जुनला विचारलं. कळेल कळेल, लवकरच कळेल. उद्या सगळ्यात आधी ऑफिसमध्ये गेल्याबरोबर ती इडियट माझ्या केबिनमध्ये पाहिजे. अर्जुन हलकेच आपल्या ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला. आता पुढे. अर्णवला तर काहीच कळत नव्हतं. अर्जुनला असं अचानक काय सुचलं आणि त्याने अनोखीला सकाळीच आपल्या केबिनमध्ये का बोलावलं असेल? अर्णव विचार करत होता, पण विचार करून तरी काय फायदा? आता सगळं उद्या अर्जुनच्या केबिनमध्येच समजणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आणि अर्जुन लवकरच ऑफिसमध्ये पोहोचले. अर्णव, तू तिला बोलवलं नाही, लवकर बोलव माझ्या केबिनमध्ये, अर्जुनने अर्णवला सांगितलं. पण भाई, आता तरी सांग, नक्की काय चाललं आहे तुझ्या मनात? अर्णव म्हणाला. अर्णव, तुला सगळं कळेल, फक्त तू तिला इथे बोलाव, अर्जुन आता वैतागत म्हणाला. तसं अर्णवने अनोखीला लगेच अर्जुनच्या केबिनमध्ये यायला सांगितलं. अरे यार, आता सकाळी सकाळी या खडूसला काय झालं? मला ओरडल्याशिवाय याचा दिवस जात नाही का? की मी काल अर्णव सरांना मदतीसाठी बोलवलं म्हणून राग आला असेल त्यांना? जाऊ दे, विचार करून काय फायदा? तिथे जाऊनच समजेल नक्की काय आहे ते, असं म्हणून अनोखी अर्जुनच्या केबिनमध्ये आली. सर, मला बोलवलं तुम्ही? अनोखीने अर्जुनच्या केबिनमध्ये येत विचारलं. अर्जुनने काही न बोलता तिच्यासमोर तिने सही केलेले ते पेपर्स टाकले. आठवत आहे ना हे पेपर्स? तू त्यावर सही केली होतीस. आणि का केली होतीस? अर्जुन म्हणाला. खरं तर अनोखी त्या पेपर्सबद्दल विसरूनच गेली होती, पण ते पेपर्स बघता तिला लगेच आठवण आली की ते पेपर्स अर्जुनने तिच्याकडून का साईन करून घेतले होते. हो सर, चांगलंच आठवत आहे, अनोखी म्हणाली. मग आता एक काम कर, तू या दुसऱ्या पेपर्सवर पण सही कर. तुझ्या मैत्रिणीच्या अकाउंटमध्ये तू सही केल्यानंतर लगेच 5 मिनिटात 25 लाख जमा होतील, अर्जुन आपल्या चेहऱ्यावर राक्षसी भाव ठेवत म्हणाला. पण सर, मी एकदा या पेपर्सवर सही केली आहे, मग आता हे दुसरे पेपर्स कसले आहेत? अनोखीने आश्चर्याने विचारलं. हे पेपर्स तू सही केले होतेस, त्यात असं लिहिलं आहे की मी सांगेल ते तुला ऐकायला लागेल, तू माझ्या मर्जीने चालशील. आणि हे दुसरे पेपर्स आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आहेत. तुला 1 वर्ष माझ्याबरोबर माझी बायको म्हणून राहावं लागेल, त्यानंतर मी तुला डिवोर्स देईन, मग तूही मोकळी आणि मीही, अर्जुन अनोखीकडे बघत म्हणाला. भाई, अरे काय बोलतोस तू? लग्न? मला वाटतं हा कोणता खेळ नाही. अर्जुनचं बोलणं अर्णवला आवडलं नव्हतं, म्हणून तो थोडा चिडतच म्हणाला. अर्णव, हे खरं लग्न नाही, खोटं आहे. फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी मी हा पर्याय शोधून काढला आहे, अर्जुन म्हणाला. एक पर्याय म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचं नाटक करणार आहात, फक्त तुमच्या स्वार्थासाठी? अनोखी रागाने अर्जुनकडे बघत म्हणाली. हे बघ, थोडं थंड डोक्याने विचार कर. तुझ्या मैत्रिणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुला हे करावंच लागेल, आणि मला वाटतं तुला स्वतःपेक्षा तुझ्या मैत्रिणीचा प्रॉब्लेम जास्त मोठा असेल, अर्जुन आपल्या हातातील पेन फिरवत म्हणाला. पण तरीही तुमच्याशी लग्न हा काही पर्याय नाही त्याच्यावर, हे कधीच शक्य नाही, अनोखी म्हणाली. ओके फाईन, तू नीट विचार कर आणि मला सांग. मला वाटलं होतं तू तुझ्या मैत्रिणीसाठी काहीही करू शकते, पण तूही माझ्यासारखी स्वार्थी निघालीस. आणि असंही हे तू साईन केलेले पेपर्स माझ्याजवळ आहेत. मी यावर तुला काहीही करायला लावू शकतो. ही एक बिझनेस डील आहे, त्याच्यामुळे तुझ्या मैत्रिणीचा फायदा होणार आहे. अर्जुन अनोखीला तिच्याच शब्दात पकडण्याचा प्रयत्न करत होता. अनोखीने अर्णवकडे बघितलं, पण तोही अजून संभ्रमातच होता. त्यालाही अर्जुनचा निर्णय पटत नव्हता. तुझ्याकडे 2 तास आहेत,
तू नीट विचार कर आणि मला सांग, अर्जुन म्हणाला. अनोखी विचारातच अर्जुनच्या केबिनमधून बाहेर आली आणि आपल्या डेस्क जवळ आली. अनु, काय झालं? कशाला बोलवलं होतं अर्जुन सरांनी? रचनाने विचारलं. अगं काही नाही, ते काल एक फाईल त्यांना दिली नाही ना, त्याबद्दल विचारत होते, अनोखी आपल्याच विचारात म्हणाली. काय करू सांगू का रचनाला? पण तिला हे सगळं कळलं तर मला ती असं करूच देणार नाही. पण मग तिचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होणार नाही. मला रचनाशिवाय प्रश्न विचारणारं दुसरं कोणीच नाही. आणि असंही थोडेच दिवस तर काढायचे आहेत, त्यानंतर मी मोकळीच होणार आहे, अनोखी विचार करत होती. इकडे अर्जुन समोर अजूनही संभ्रमात बसला होता. भाई, मला नाही पटत आहे तुझा हा तिसरा पर्याय. आपल्याला सगळ्यांनाच खूप उत्तरं द्यावी लागतील, आजोबांना, मीडियाला. त्यात अनोखीची बदनामी होऊ शकते, अर्णव म्हणाला. डोंट वरी अर्णव, आपण हे सगळं फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी करणार आहोत. आणि मीडियाला तर सांगावंच लागेल ना, त्याशिवाय या गोष्टीला कन्फर्मेशन मिळणार नाही, अर्जुन म्हणाला. अर्णवला हे सगळं फारसं पटत नव्हतं, पण अर्जुनने काहीतरी विचार करूनच हे सगळं केलं असणार याचा त्याला विश्वास होता. पण मधल्यामध्ये बिचाऱ्या अनोखीचा बळी जात होता, हे त्याला बरोबर वाटत नव्हतं. अर्जुन तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत आहे, पण त्यानंतर तिचं काय, हाच प्रश्न त्याला सतत भेडसावत होता. अर्णव काहीच बोलत नाही हे बघून अर्जुननेच परत बोलायला सुरुवात केली. ट्राय टू अंडरस्टँड अर्णव, हे बघ, आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. तिलाही गरज आहे आणि मलाही. सो मला वाटतं ती ही डील ॲक्सेप्ट करेल, अर्जुन अर्णवला म्हणाला. पण भाई, तिच्या भविष्याचं काय? तिचं तर यात फक्त आणि फक्त नुकसानच आहे, अर्णव अनोखीच्या काळजीने म्हणाला. अर्णव, डोंट वरी, हे बघ, हे वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तिचं काहीच नुकसान होऊ देणार नाही. आपण तिला लंडनला आपल्या ऑफिसमध्ये पाठवू. तिथे ती तिचं आयुष्य पुन्हा सुरू करू शकते. तुला तर माहीत आहे अर्णव, हे लग्न वगैरे गोष्टी मला आवडत नाहीत. माझ्यासाठी माझा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्यात काहीच ऑब्स्टिकल्स यायला नकोत, म्हणून हा पर्याय शोधावा लागत आहे, अर्जुन अर्णवला समजावत म्हणाला. शेवटी मनातच खूप वेळ विचार करून अर्णव तयार झाला आणि अर्जुनने सुटकेचा निश्वास सोडला. या सगळ्या प्रकरणात त्याला अर्णवची साथ गरजेची होती. अनोखीनेही अर्जुनच्या बोलण्यावर खूप विचार केला. ही एक डील आहे, ती तिला तिच्या जिवलग मैत्रिणीसाठी करायची होती. खूप विचार करून ती तयार झाली खरी, पण अर्जुनचा हा स्वार्थीपणा तिच्या मनाला कुठेतरी टोचला होता. थोड्या वेळाने अनोखी अर्जुनच्या केबिनमध्ये आली. अर्णव अद्यापही तिथेच होता. सर, मला तुमची डील मान्य आहे, पण त्यासाठी माझ्याही काही अटी आहेत. त्या आधी तुम्हाला मान्य कराव्या लागतील, अनोखी म्हणाली. अर्जुनने तिच्यासमोर अजून काही पेपर्स टाकले. हे वाच. कदाचित तुझ्या सगळ्या अटी त्यात आधीपासूनच असतील, अर्जुन म्हणाला. अनोखीने ते पेपर्स उचलले आणि वाचायला सुरुवात केली. आणि तिच्या मनातील जवळजवळ सगळ्याच अटी त्यामध्ये लिहिल्या गेल्या होत्या. आणखीन एक अट यामध्ये लिहा सर, की कॉन्ट्रॅक्टचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी साईन केलेल्या कोणत्याही पेपर्सवर तुमचा हक्क राहणार नाही आणि त्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही कधीच मला भेटण्याचा प्रयत्न करणार नाही, अनोखी म्हणाली. असंही माझं काम झाल्यानंतर तुला मला भेटण्याची माझी स्वतःचीच इच्छा नसेल, पण तरीही मी तुझी ही अट या पेपर्समध्ये लिहून घेतो, अर्जुन म्हणाला. ठीक आहे सर, मी तुमच्या सगळ्या पेपर्सवर सही करायला तयार आहे, पण मी हे का करते हे रचनाला कधीही कळता कामा नये, अनोखी अर्णव आणि अर्जुनकडे बघत म्हणाली. ओके, डन. पेपर्स रेडी झाले की मी तुला बोलवतो. तू यावर सही कर आणि त्याच वेळी पुढच्या अर्ध्या तासात तुझ्या मैत्रिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, अर्जुन म्हणाला. ओके सर, असं म्हणून अनोखी तिथून बाहेर पडली. तिने स्वतःच हा निर्णय घेतला होता. अर्जुनने तिच्यावर काही जबरदस्ती केली नव्हती. निर्णय बरोबर की चूक हे विचार करण्याची वेळ पण निघून गेली होती. इकडे रुक्मिणीबाई मात्र खूप खुश होत्या, कारण नंदिनी बरोबर लग्न करण्याबाबत अर्जुनने निदान नकार तरी दिला नव्हता आणि नंदिनी बिचारी आता फक्त रडायची बाकी होती. अर्जुनने नकार दिला नाही म्हणजे अर्जुन नक्कीच लग्नाला तयार होणार असं तिला वाटत होतं. शारदा आणि स्वीटीही थोड्या संभ्रमातच होत्या. आता नक्की खरं काय तर अर्जुन घरी आल्यावरच कळणार होतं. रुक्मिणीबाईंना तर अर्जुनच्या होकाराची उत्सुकता लागून राहिली होती, कारण सगळं त्यांच्या मनासारखं करताना दिसत होतं.
कृष्णराव यांना मात्र अजूनही रुक्मिणीबाईंच्या एवढ्या आनंदाचं कारण माहीत नव्हतं आणि त्यांना विचारलं असता सगळं तुम्हाला रात्री कळेल असं सांगून रुक्मिणीबाई त्यांना सांगण्याचं टाळलं होतं. सगळ्या पेपर्सवर सही झाल्यावर अर्जुनने सांगितल्याप्रमाणे पुढच्या अर्ध्या तासात लगेच 25 लाख रुपये रचनाच्या अकाउंटमध्ये जमा झाले होते. अनु, हे बघ, अर्जुन सरांनी माझ्या अकाउंटमध्ये 25 लाख ट्रान्सफर केले आहेत. रचना खूप खुश होत म्हणाली, कारण आता या पैशामुळे तिचे सगळेच प्रॉब्लेम सुटणार होते. अरे वा, छानच झालं की मग. पण रचना, महिन्याच्या ज्या दिवशी संपणार त्याच दिवशी हे पैसे त्या आत्याला दे आणि तिच्याकडून तसे पेपर्स पण बनवून घे, अनोखी म्हणाली. हो, ते तर मी करणारच आहे. एकदा आम्ही फसलो, परत नाही फसणार त्यांच्या जाळ्यात, रचना म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आज लपता लपत नव्हता. डोक्यावरील खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं रचनाला वाटत होतं. अनोखी मात्र संध्याकाळी जड पावलानेच घरी आली. कदाचित उद्यापासून तिचं जीवन बदलणार होतं. तिने निर्णय तर घेतला होता, पण अजून काय काय घडणार होतं तिच्या आयुष्यात त्या देवालाच माहीत. घरी आल्यावर तिला एकदम आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिच्या रूमचं लॉक कोणीतरी तोडलं होतं म्हणून ती घाबरली. कदाचित चोर शिरला असेल घरात असा विचार तिने केला आणि एकदम सावधानरित्या तिने घरात पाऊल ठेवलं. घरात पूर्ण काळोख होता आणि हळूहळू चालत ती पुढे जाऊ लागली. घरात चोर असेल, त्याच्या हातात काही हत्यार असेल तर, विचार करूनच तिच्या कपाळावर घाम जमा झाला. सवयीप्रमाणे तिने दाराच्या कोपऱ्यात ठेवलेली काठी हाताने चाचपडून शोधून काढली आणि ती घेऊन ती पुढे पुढे चालू लागली. लाईट लावू का नको, त्याने चोर सावध होईल आणि पळून जाईल असा विचार करून ती तशीच अंधारात पाऊल टाकत पुढे निघाली. त्याचवेळी तिला तिच्या बेडरूममध्ये काहीतरी हालचाल जाणवली आणि ती त्या दिशेने गेली. बेडरूममध्ये शिरताच कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला. त्याचवेळी बेडरूमच्या लाईट्स लागल्या आणि अनोखी जोरात किंचाळली, कारण समोर तिची रूम मालकीण रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि एक अनोळखी व्यक्ती आपल्या हातात चाकू घेऊन तिथे उभा होता. कोण आहेस तू? आणि तू काकूंना मारलंस? अनोखी त्या माणसावर ओरडत म्हणाली. ए, ओरडू नको, नाहीतर हिच्यासारखा तुझाही मी खून करीन, तो व्यक्ती रक्ताने भरलेला तो चाकू लावत म्हणाला. तुला मी कुठेतरी बघितलंय. तू तोच आहेस ना जो माझ्यावर नजर ठेवून होता? मी ओळखला आहे तुला, अनोखी त्याच्याकडे बघत मोठे डोळे करत म्हणाली. हो, तोच आहे मी. तुला माहित आहे मी कोण आहे? हिचा मुलगा. ही मला माझ्या ह्या खोलीत राहू देत नव्हती. माझ्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा होती ही, पण हिने तुला ती भाड्याने दिली, तेव्हाच मला हिचा राग आला होता, तो रागाने म्हणाला. म्हणून तू तुझ्या आईला मारून टाकलं? अरे किती निर्दयी आहेस तू. मी तुला असा सोडणार नाही. थांब, मी आत्ता पोलिसांना फोन लावते, असं म्हणून अनोखीने घाईघाईने आपल्या हातातील फोनमध्ये नंबर डायल केला. तिने कोणाला फोन लावला हे तिलाच माहीत नव्हतं. समोर फोनची रिंग वाजत होती. समोरून फोन उचलला गेला. तेवढ्यात त्या मुलाने रागाने अनोखीच्या हातावर मारले आणि तिच्या हातातील फोन लांब जाऊन पडला. तू स्वतःला जास्त शहाणी समजतेस. मी माझ्या आईचा खून करू शकतो, तो तुझाही करूच शकतो ना, तो मुलगा रागाने लालबुंद होत अनोखीकडे बघत म्हणाला. त्याच्या डोळ्यातील राग बघून अनोखीने थोडं नमतं घेण्याचं ठरवलं. आता एकदम इथे शांत बसून राहायचं, नाहीतर तुला पण मी हिच्याकडे पाठवून देईन, समजलं, तो मुलगा म्हणाला. अनोखीला आता या क्षणाला काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यात तिची नजर तिने मगाशी तिच्या हातातून बाजूला ठेवलेल्या काठीवर गेली, पण ती तिच्यापासून थोडी लांबच होती. एक काम कर, माझ्यासाठी एक मस्त पैकी चहा बनव. आता थोडा शांतपणे बसून चहा पेन म्हणतो, तो मुलगा हसत म्हणाला. अनोखीला तो मुलगा एखादा सायको असल्यासारखा बाद झाला. जा उठ, सांगितलेलं तुला ऐकू येत नाही का? ही बघ ऐकत नव्हती माझं, मग आता कशी निश्चित पडली आहे, तो मुलगा आपल्या आईकडे बघत म्हणाला. चहा बनवण्यासाठी अनोखी तिथून उठली. तिने त्याच्या आईकडे एक नजर टाकली. तिला त्याच्या आईचे श्वास अजूनही चालू असल्याचा भास झाला. म्हणजे काकू अजूनही जिवंत आहेत. त्यांना लगेच हॉस्पिटलला न्यायला हवं, कदाचित त्यांचा जीव वाचेल. अनोखी ज्या वेगात विचार करत होती त्याच वेगात तिने बाजूला पडलेली काठी उचलली आणि सर्व ताकदीनेशी त्या मुलाच्या डोक्यात घातली.
अनोखी आपल्या मैत्रिणीसाठी अर्जुन बरोबर लग्न करायला तयार तर झाली, पण काय होईल पुढे? अनोखीने लावलेला फोन नक्की कोणाला लागला होता? मोठ्या हिमतीने अनोखीने त्या मुलाच्या डोक्यात काठी तर घातली, पण त्याचा परिणाम उलटा तर नाही ना होणार? तो मुलगा अनोखीला काही करणार तर नाही ना? जाणण्यासाठी पुढील भाग वाचत राहा. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करायला विसरू नका. पुढचा भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.